काय नाव आहे सर आपलं? दीपक मोंडकर. तुम्ही आज मतदान करायला आलाय तर काय बदलाची अपेक्षा आहे सध्या? अ, बदलाची अपेक्षा तर दिसते आहे, कारण एवढे वर्ष आम्ही इकडे येऊन वोटिंग बघतो आहे. यावेळेला गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे वोटचं शेअर्स वाढण्याचे चान्सेस आहेत. वोट शेअर वाढलं की थोडंसं आजूबाजूला होतंच. कशी व्यवस्था केली गेली आहे? व्यवस्था फार छान आहे, व्यवस्था फार छान आहे. फक्त अनफॉर्च्युनेटली इकडे ह्यांनी लोकांनी फक्त 3च जणांना बसवलं आहे. त्यापेक्षा 10 जणांना बसवलं असतं तर गर्दी झाली नसते. तुम्हाला काय वाटतंय? काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकांकडून आणि येणाऱ्या आपल्या महापौरांकडून? हीच अपेक्षा आहे की आतापर्यंत प्रत्येकाने जे सांगितलं त्याप्रमाणे सगळंच पूर्ण झालेलं नाही आहे. पण आता असं वाटतं की सगळ्यांनी आम्ही ज्यांना वोट दिलं आहे तर त्याप्रमाणे त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या. सगळ्यात म्हणजे स्वच्छता पाहिजे खूप, आणि पोल्युशन खूप झालेलं आहे सगळीकडे, त्याचा एक खूप प्रॉब्लेम होतो. आणि बाकीच्या गोष्टी तर बऱ्यापैकी आहेत, पण आमच्या अपेक्षा आहेत की पाणी पण व्यवस्थित पाहिजे. पाण्याचं पण काही ठिकाणी खूप प्रॉब्लेम आहेत. आणि मराठी लोकांसाठी सांगते, जसं कॉलेजेस पाहिजेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, आणि नोकऱ्या पण सगळीकडे जे दिसत आहेत बाकीची लोकं, पण मराठी लोकं कमी दिसतात, तर त्यांना तुम्ही भरपूर प्राधान्य द्या, तर आम्ही सगळे खुश आहेत. म्हणजे कुठेतरी मराठीवर अन्याय केला जाते असं काहीसं वाटतं का, किंवा डावललं जातंय, मग मराठीच महापौर व्हावा अशी काही अपेक्षा आहे का? आहे मराठीच व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि मराठीला थोडंसं आजकाल मी बघते त्याप्रमाणे बाकीच्यांना जो प्रिफरन्स मिळतो तो मिळत नाही आहे. तर मला असं वाटतं की मराठी लोकांना द्यावा. तुम्हालाही असं वाटतं का आपल्या स्वतःच्या राज्यात मराठी भाषेला डावललं जाते? 200%. तुम्हाला काय वाटतं? आता मी सध्या तुमचं मत जाणून घेते. माझं माझं मत तर मी माझं शेवटी मत बोलेल. तुम्हाला मी सांगितलं, आता मी तुम्हाला विचारतो तुमचं मत काय आहे? हो, मलाही कुठेतरी असं वाटतंय, बस आणि एकच अपेक्षा आहे. आहेत, म्हणजे माझी मातृभाषा आहे तर मला म्हणजे ऑफकोर्स आम्ही पण वाटेलच की मराठी शाळेत- मराठीला आम्ही पण प्राधान्य दिलंच मराठी- गेलं आम्ही पाहिजे. पण मराठी शाळेत शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला मराठीबद्दल आस्था आहेच. प्लस इन ॲडिशन आम्ही मराठीच आहोत, बरोबर. तर मराठीला कुठे ना कुठेतरी डावळलं जातं. आता आमचं तर वय झालं आहे, पण लहान लहान जी पोरं आहेत त्यांना तर खूप त्रास आहे. आणि मराठी शाळा पण बघितलं ना, शाळा काय पण होतं बंद काय, मराठी शाळा व्यवस्थित नसल्यामुळे इंग्लिश मिडियममध्येच घालावं लागतं. आम्ही मराठीमध्ये शिकलेलो आहे, त्यामुळे आमचं मराठी खूप चांगलं आहे, आणि आमच्या मुलांना शिकवायला जायचं तर शाळा बरोबर नाहीत, त्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये आम्ही घातलेलं आहे. पण त्यांचं मराठी व्यवस्थित नाही आहे. कारण का की आम्ही जसं शिकलो आहे तसं शिकले असते तर व्यवस्थित झालं असतं. हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात जसं की 200% तुम्हाला वाटतंय की मराठीला डावललं जातंय करून, तर म्हणजे यावरनं असं एक मी अनुमान लावते की तुम्ही या राजकारणाशीही अवगत असाल. तर सध्याचं राजकारण पाहता काय वाटते, म्हणजे आपले नेते तरी आपली भाषा जगवायचा प्रयत्न करतायत का? आजकाल राजकारणाचं असं झालं आहे, प्रत्येकाच्या तंगड्या एकमेकांमध्ये अडकल्या आहेत. इकडे मुंबईमध्ये शिवसेना BJP, ठाण्यामध्ये शिवसेना BJP, अंबरनाथमध्ये वेगळे, बदलापूरमध्ये वेगळे. बरं, जिंकून आल्यावर कोण कुठे जाईल माहीत नाही, पण आपण आपल्या चांगल्या कॅन्डिडेटला आपण मत देऊन येतो. बाकीचं काय आवाहन कराल इतर मतदारांना? येऊन मतदान करा. आपलं मतदान सोडायचं नाही. आपण आपल्या मतदान करायचं, आपण आपल्याप्रमाणे चांगल्या कॅन्डिडेटला निवडून द्यायचं. दरवेळी आम्हाला आश्वासन मिळतं, आम्ही अपेक्षेने येतो, पण यावेळी खरंच आमची अपेक्षा आहे की जे बोललेलं आहे ते व्हायलाच पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे. माझी म्हणजे मी ऑन बिहाफ ऑफ सगळ्यांशी बोलते की झालं पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असूनही मतदानाला आला आहेत, काय म्हणजे भावना आहेत, काय बदलाची अपेक्षा आहे सध्या? भावना म्हणजे चांगलं गव्हर्नमेंट येणे हेच आमचा उद्देश आहे. आणि वृद्धांना वगैरे आणि सुव्यवस्था वगैरे सर्वांची व्यवस्था व्हावं वगैरे हेच उद्देश आहे दुसरा आमचा. एज्युकेशन, पाणी, लाईट्स वगैरे हे सर्वांना मिळालं पाहिजे, हे आमची इच्छा आहे. मतदारांना विशेषतः म्हणजे तरुण मतदारांना काय आवाहन कराल, कारण ते मुख्यतः मतदानाकडे पाठ फिरवताना दिसतात, त्यामुळे? नाही, सर्वांनी मतदान केलं पाहिजे, आणि नागरिकांना आपले जे निवडणुकीला उभे राहिले त्यांना पुढं आणण्याचं कार्य त्यांच्या हातात आहे, आणि त्यांना आणलं पाहिजे. आणि सर्वांना सुविधा मिळाल्या पाहिजे, सर्वांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे, सगळीकडे जे गरीब लोक आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे, पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना, सर्वांना मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सध्या मी आली आहे रामनाथ पांडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, जे अंधेरीत आहे, आणि आपल्यासोबत एक ज्येष्ठ मतदार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणूनही सध्या मतदानाला आला आहात, काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकार? भावना ही लोकशाहीसाठी आपल्याला मतदान करणं फार आवश्यक आहे, आणि मतदाराचा आणि या गव्हर्नमेंटचा त्याला साथ देणं मतदारांचं कर्तव्य आहे. हे मला कळतं, ही लोकशाही आहे. तुम्हाला कोणी
बंधक नाही बनवत की अमक्यालाच व्होट करा तमक्यालाच व्होट करा. सर्व लोकशाहीमध्ये सर्व लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळत आहेत. आता सुविधाच्या मी बाबतीत बात करेन. हे तर व्होटिंग सेंटर चांगली होती, चांगले इथले कर्मचारी आहेत, ट्रेन कर्मचारी आहेत. त्यांनी सिनियर सिटीजनला चांगलं आम्हाला आम्ही पाठीमागं उभा होतो तर पहिल्या रांगेमध्ये घेतलं, पहिल्यामध्ये प्रथम क्रमांक दिला. म्हणजे हे ट्रेन सगळे अधिकारी आहेत, त्यांचं मी कौतुक करतो. खूप मोठा क्राऊड आहे इथे, तरी ते हँडल करत आहेत. तुमचे पोलीसवाले लोक पण चांगल्या प्रकारे हँडल करत आहेत. त्या बाबतीत माझं म्हणजे दुमत नाही. प्रश्न असा आहे की मुंबईसारख्या बलाढ्य शहरासाठी जे सिव्हिक ॲम्युनिटीज आहेत त्यामध्ये खूप त्रुटी आहे. उदाहरणार्थ रस्त्यामध्ये खड्डे, रस्त्यामध्ये स्वच्छता नाही. मच्छर तर इतके आता वाढलेले आहेत की प्रमाणाच्या बाहेर मच्छर वाढलेले आहेत. आणि गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा शालेय मुलांना खेळण्यासाठी आणि शैक्षणिक सुविधा खूप कमी आहेत. शैक्षणिक सुविधा म्हणजे त्या शहरातल्या शाळा ज्या आहेत त्याच्या पुढं काहीतरी दुकानदार दुकानं लावतात, टपऱ्या लावतात. तर ते मुलांना ते टेम्पटेशन आहे ना, हायजेनिक नसेल फूड तर त्यामुळे मुलं आजारी पडतात. तर हे गोष्टी शासनाने किंवा त्या मतदारसंघातील नगरसेवक यांच्यावरच पर्यायाने पडतात. तर त्यांनी हे सर्व करायचं आहे. माझं शिक्षणाच्या विषयी पहिलं मत आहे की शिक्षणामुळे चांगला नागरिक बनतो आणि तो देशाचा एक खांब बनतो, एक आधारस्तंभ बनतो. माझं नाव आहे डॉक्टर युवराज शिंदे. कसं वाटतं आज मतदानाचा दिवस आहे, काय अपेक्षा आहेत आपल्या येणाऱ्या महापौरकडून, नगरसेवकांकडून? मॅडम, आता ही मला माहीत नाही आता कितवी महापालिकेची निवडणुकीच्यासाठी मी मतदान करतो आहे. पण मतदान आम्ही फार उमेदीने करतो मतदान, पण त्याचे रिझल्ट्स काय चांगल्या प्रकारे येत नाहीत. त्याला कारण म्हणजे काय, जेव्हा उमेदवार येतो प्रचार करण्यासाठी तेव्हा खूप तो हे देतो आश्वासने, मी अमुक करीन, मी अमुक तमुक करीन. पण जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते म्हणजे नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. आता उदाहरण दाखल द्यायचं झालं की आमच्या एरियामध्ये फुटपाथ आहेत, पण त्या फुटपाथवरती माझ्यासारख्या वरिष्ठ नागरिकांना व्यवस्थित चालण्यासाठी जागा नाही आहे. आणि फुटपाथवरती गॅसवरती पक्वान्न म्हणजे काय, तर अन्नपदार्थ शिजवले जातात. आणि त्याच्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे की फुटपाथवरती तुम्ही अन्नपदार्थ शिजवून येणे काय ते लोकांना धोकादायक होऊ शकतं. हे पोलिसांना पण माहीत आहे. पण आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ह्या बाबतीत तक्रार करायला जातो ते आम्हाला सांगतात की तुम्ही हे आमचं काम नाही, हे तुम्ही महापालिकेमध्ये जा. त्यामुळे मग आम्ही मतदार म्हणून आम्ही फार दुःखी आणि उद्विग्न होतो की कारण ज्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होत नाही त्या देशाला म्हणजे तो देश कसा असेल हे फक्त विचार करूनच आम्हाला फार खंत वाटते. तरी ह्याच्या पुढे तरी म्हणजे लोकप्रतिनिधींनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि अशा ज्या मेन गोष्टी आहेत त्याकडे तर त्याला लक्ष द्यावं असं मला वाटतं. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असूनही मतदान करायला आलात, म्हणजे अनेक वेळा अपेक्षाभंग झाल्या तरी देखील तुम्ही आज इथे उभे आहात. पण पाहायला गेलं तर यंगस्टर्स जे आहेत ते कुठेतरी मतदानांकडून पाठ फिरवताना दिसतात, तर त्यांना काय सांगाल, म्हणजे किती गरजेचं आहे मत करणं? हां, मतदान करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जर मतदान करून आपल्याला जो योग्य पक्ष किंवा योग्य उमेदवार असेल त्याला आपण निवडून आणू शकतो. तेवढंच एक आपल्या हातामध्ये, बाकी आपण जास्त काय करू शकत नाही. म्हणून मतदानाचं जे महत्त्व आहे ते तरुण पिढीने लक्षात घेतलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने त्यांनी मतदान करायला पाहिजे, कारण हा आपला घटनेचा अधिकार आहे. तर हे होते अंधेरीचे नागरिक आहेत. त्यांच्या विभागात अनेक समस्या आहेत. ते जसं सांगतात की फुटपाथवरून म्हणजे चालायला रस्ता नाही आहे, मोकळे रस्ते नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, ते त्या आदेशाला न जुमानता हे सगळं सर्रासपणे चालू राहू देतात. तर त्यांना अपेक्षा आहे यावेळेस बदल घडेल. त्यासोबतच नवीन जे मतदार आहेत, जे यंगस्टर, युवा आपण ज्यांना म्हणतो, त्यांनी मतदानाकडे पाठ फिरवू नये, आपला हक्क बजावावा. हा लोकशाहीचा उत्सव आणि जागर असल्याचं ते म्हणतात. कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाडसह मी आरती पाहत रहा आवाज इंडिया मराठी.